हेलो फ्रेंड्स, एक्चुअली मेरा एक मराठी मूवी रिलीज़ हुआ है एक होता माळीण, जिसके कॉस्ट्यूम डिज़ाइनर मैं हूँ और ये इंटरव्यू मैंने आज पोस्ट किया है जो मराठी में होगा। सो आई होप यू लाइक इट। ऑन 2014 लैंडस्लाइड ट्रेजेडी, सो प्लीज़ वॉच। माळीण या मूवीचे कॉस्ट्युम्स मी केलेत। नमस्कार, मी निलिमा शिर्के दळवी, एक होतं माळीण या मूवीची कॉस्ट्यूम डिझायनर। हे काम करणं माझ्यासाठी खरं तर खूप महत्त्वाचं होतं। म्हणजे एक परफेक्शनचं काम होणं हे खूप महत्त्वाचं होतं, कारण ही एक रिअलिस्टिक स्टोरी आहे। म्हणजे माळीणबद्दल तर सगळ्यांना माहीतच होतं, पण तरीसुद्धा ते जाणून घेणं, त्या गावामध्ये सुद्धा गेलो होतो, तिथे जाऊन आम्ही तिथल्या लोकांशी बोलून सगळी माहिती गोळा केली होती। तसे साधे सरळ कॉस्ट्युम्स आणि तेही असे इजिंग केलेले कॉस्ट्युम्ससुद्धा आम्हाला इजिंग करावे लागले होते, कारण नवीन साड्या वगैरे जरी घेतल्या तरी त्या जशाच्या तशा आम्ही देऊ शकत नव्हतो। त्या एक रेग्युलर यूजवाल्या दिसण्यासाठी आम्हाला त्या इजिंग कराव्या लागल्या। एक्सेसरीज असतील, काही असतील, त्या आम्हाला तशा दाखवाव्या लागल्या जशा की त्या आहेत। माळीण हे गाव होतं आणि त्या गावच्या परंपरा, सण ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला दाखवणं गरजेचं होतं। पोळा आहे, परत पालखी आहे, गोंधळ आहे, अशा काही गोष्टी आम्ही दाखवल्या। तिथले सण जे आहेत ते खूप छान होते। पूर्ण गाव एकोप्याने ते सगळे सण साजरे करायचं। ती मुलं, वृद्ध माणसं, म्हणजे टीनएजर, सगळ्या प्रकारची माणसं होती। ते अख्खं गाव दाखवण्यासाठी तेवढे कॉस्ट्युम्स लागणार होते, तेवढे स्कूल होतं, स्कूलचे युनिफॉर्म्स लागणार होते। 80 ते 90 लोकांसाठी क्रोमा शूटच्या वेळेला कॉस्ट्युम अरेंज करणं जास्त डिफिकल्ट होतं माझ्यासाठी। सुभाष दादा होते ज्यांनी बाकीच्या गोष्टी मॅनेज केल्या, जे आमचे ड्रेसमॅन आहेत। सचिन खैर दादा जो होता त्याने कंटिन्युटीचे सगळ्या गोष्टी बघितल्या, म्हणजे चिखल वगैरे पुढे सगळ्या खूप साऱ्या कंटिन्युटी इम्पॉर्टंट होत्या। आम्हाला तेच सीनमध्येच थांबवावे लागत होते पाऊस आल्यामुळे, आणि ते सीन पुन्हा नंतर कंटिन्यू करण्यासाठी सेम चिखलाचे कॉस्ट्युम्स तसेचे तसे ठेवणं, किंवा जर ते धुतले गेले तर ते तसे बनवणं, हे आमच्यासाठी डिफिकल्ट होतं। छान होतं सगळ्यांसोबतचं, सरांचं आणि आमचं बॉन्डिंगसुद्धा खूप छान होतं। माळीण या मूवीचे कॉस्ट्युम्स मी केलेत आणि मला असं वाटतं माळीण हा मूवी हा बघण्यापेक्षा तो अनुभवणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण माळीण ह्या मूवीमध्ये त्या गावकऱ्यांचा अनुभव आहे आणि हा अनुभव बघताना आमच्याही अंगावर काटा आला होता। सो मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी पण थिएटरमध्ये येऊन हा माळीण मूवी बघावा आणि तो अनुभव नक्कीच घ्यावा। I hope you like this video. Please like, share and subscribe. Thank you so much.